Hello, good morning student. In today's lecture, we start our chapter number 1, Units and Measurement. म्हणजे आपण फिजिक्सचं पहिलं जे चॅप्टर आहे आपलं युनिट्स अँड मेजरमेंट त्याला सुरुवात करत आहोत. तर आधी युनिट्स अँड मेजरमेंट समजून घेण्याच्या आधी आपण काही एक्झाम्पल्स बघू. इन अवर डे टू डे लाईफ वी हॅव यूज्ड व्हेरियस फिजिकल क्वांटिटी. म्हणजे आपल्याला दिवसभरात किंवा आपल्या रोजच्या जीवनात अनेक फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करावं लागतं आहे. उदाहरणार्थ साईज ऑफ ऑब्जेक्ट. आता इथे छोटे मोठे बॉल्स दिसत आहेत तुम्हाला, तर ह्या बॉलची साईज आपल्याला मोजायची असेल तर आपल्याला काहीतरी रेफरन्स त्या ठिकाणी लागेल किंवा रेफरन्स स्टँडर्ड त्या ठिकाणी लागेल. देन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. आता जर सॉलिड असेल तर त्याची आपण साईज मोजतो, पण जर का लिक्विड असेल तर त्याचं आपण काय मोजणार आहे, व्हॉल्यूम मोजणार आहे. तर तो व्हॉल्यूम मोजण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी स्टँडर्ड असण्याची गरज आहे. देन अमाऊंट ऑफ मॅटर. त्या ठिकाणी शुगर दिसते बघा तुम्हाला. तर तुम्हाला समजा साखर घ्यायची असेल दुकानातनं, तर तुम्ही त्यासाठी काहीतरी स्टँडर्ड वापरणार की नाही, की 1 किलो अर्धा किलो असं आपण म्हणतो. म्हणजे साखर किंवा काहीतरी मॅटरची अमाऊंट मोजण्यासाठी सुद्धा आपल्याला काय लागणार आहे, एखादं रेफरन्स स्टँडर्ड त्या ठिकाणी लागतं आहे. त्यानंतर इथे व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स दिसत आहेत बघा. तर ते व्हेजिटेबल्सचं वेट करण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी रेफरन्स स्टँडर्ड लागतं आहे. अवर बॉडी टेम्परेचर अँड लेंथ ऑफ द रॉड. म्हणजे आतापर्यंत ज्या व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज आपण बघितल्या, तर त्या मोजण्यासाठी आपल्याला एका विशिष्ट स्टँडर्डची गरज असते आणि त्या स्टँडर्डलाच आपण काय म्हणतो, युनिट म्हणतो. नाउ वी सी दॅट द डिफरंट क्वांटिटीज आर मेजर्ड इन अ डिफरंट युनिट. म्हणजे थोडक्यात काय की ह्या वेगवेगळ्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याला काय वेगवेगळे युनिट्स लागतात. म्हणजे समजा लेंथ असेल किंवा मास असेल किंवा टाईम असेल, तर एकाच याच्याने आपण मोजू शकतो का, तर नाही. तर ह्या वेगवेगळ्या क्वांटिटी मोजण्यासाठी आपल्याला जी वेगवेगळी युनिट्स लागतात त्यांनाच आपण काय म्हणतो, स्टँडर्ड युनिट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इफ वी मेजर द लेंथ देन इट इज इन मीटर, टाइम इज मेजर्ड इन सेकंड अँड द मास इज मेजर्ड इन किलोग्रॅम. ओके. म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्या गोष्टीची लेंथ म्हणजे लांबी मोजायची असेल तर आपल्याला कुठलं युनिट लागेल, मीटर लागेल. आपल्याला वेळ किंवा टाईम मोजायचा असेल तर आपण तो सेकंदात मोजतो. आणि जर का आपल्याला एखाद्या वस्तूचं वस्तुमान मोजायचं असेल तर ते आपण कशात मोजतो आहे, किलोग्रॅममध्ये मोजतो. तर ही जी काय आहेत, मीटर असेल, सेकंद असेल किंवा किलोग्रॅम असेल, तर यांना काय म्हणतात, युनिट्स म्हणतात. द स्टँडर्ड मेजर्ड फॉर दीज क्वांटिटी आर कॉल्ड युनिट ऑफ दॅस क्वांटिटी. म्हणजे ज्या स्टँडर्डने तुम्ही ती क्वांटिटी मोजर करणार त्याला त्या क्वांटिटीचं काय म्हणतो, युनिट म्हणतात. नाउ वी सी द सिस्टीम्स ऑफ युनिट. म्हणजे ह्या युनिटच्या 3 सिस्टीम्स आहेत, त्या सिस्टीम्स आपण आता बघू. पहिली जी आहे ती CGS सिस्टीम, म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंड सिस्टीम. सेकंड इज द MKS सिस्टीम, दॅट इज मीटर किलोग्राम सेकंड सिस्टीम. थर्ड वन इज द फूट पाउंड अँड सेकंड सिस्टीम. अँड फोर्थ वन इज द SI सिस्टीम, दॅट इज द सिस्टीम इंटरनॅशनल. सिस्टीम लक्षात आल्या तुमच्या, की पहिली जी आहे ती CGS सिस्टीम आहे. म्हणजे CGS सिस्टीममध्ये आपण काय करतो आहे, की लेंथ जी आहे ती सेंटीमीटरमध्ये मोजतो आहे, टाईम हा सेकंदात मोजतो आहे आणि वजन हे कशात मोजतो आहे, ग्रॅममध्ये मोजतो आहे. आणि म्हणून त्याला सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम म्हणतात. आणि MKSमध्ये आपण लांबी ही मीटरमध्ये मोजतो, वजन किलोग्रॅममध्ये आणि टाईम सेकंदात मोजतो. FPS सिस्टीम, लेंथ इज मेजर्ड इन फूट, mass in pound and time in second. And fourth is the system international. So there are 4 systems of unit. First is CGS system, second is MKS, third is FPS and fourth one is the system international. First we see the fundamental quantity and fundamental units. Okay. म्हणजे आधी आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय ते बघू, त्यानंतर मग डिराईव्ह क्वांटिटी बघू. तर फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, the physical quantity which do not depend on any other quantity for their measurements are known as fundamental quantities. लक्षात आलं. म्हणजे ज्या क्वांटिटी स्वतःच्या मेजरमेंटसाठी इतर दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवर डिपेंड नसतात त्यांना आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. लक्षात आलं. सो देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटी. 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी
अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्सेस. तर ज्या क्वांटिटी स्वतःच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवर डिपेंड नसतात अशा 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. कुठल्या कुठल्या? फर्स्ट वन इज द लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, luminous intensity, and 7th is the amount of substance. Okay, so these quantities are called as a fundamental quantity because they do not depend on any other quantity for their measurements. तर हे जे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत तर त्या क्वांटिटीची नावं आणि SI युनिट्स आपल्याला ठिकाणी दिलेले आहेत. तर पहिली जी आहे लेंथ, तिचं SI युनिट असेल मीटर. दुसरी आहे मास, जिचं SI युनिट काय? किलोग्रॅम. टाइम, SI unit is second. Temperature, SI unit is Kelvin. Electric current, SI unit is ampere. Then luminous intensity, its SI unit is candela. And amount of substance, which SI unit is mole. ठीक आहे. म्हणजे हे ज्या 7 क्वांटिटी आहेत ज्या इतर कुठल्याही क्वांटिटीवर डिपेंड नसतात त्यांना आपण काय म्हणतो मग? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. ओके, नाउ वी सी द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. In physics, we see the large number of quantity, that is speed, momentum, velocity, momentum, resistance, then conductivity. All these are the derived quantity. That is, these quantity depends on any other, that is the 7 fundamental quantity for their measurements. Okay. but derived quantity definition आपण कशी करू शकतो? The physical quantity which depends on other quantities, that is other the fundamental quantities for their measurement. म्हणजे या 7 फंडामेंटल क्वांटिटीजवर ज्या क्वांटिटी डिपेंड्स असतात त्यांना आपण काय म्हणतो? डिराइव्ड क्वांटिटी म्हणतो. म्हणजे त्यांचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला ह्या 7 पैकी कुठल्या तरी 2 किंवा 3 क्वांटिटीची गरज भासू शकते. कुठल्याही एका युनिटने त्या क्वांटिटी आपण मेजर करू शकत नाही. ओके, आता एक्झाम्पल काय असेल? तर पहिलं एक्झाम्पल आहे एरिया. आता समजा स्क्वेअर असेल किंवा रॅक्टँगल असेल, त्याचा एरिया तुम्ही कसा काढाल? लेंथ इंटू ब्रेथ, दॅट इज एरिया इज नथिंग बट द लेंथ स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय लागणार आहे? लेंथचं युनिट 2दा वापरावं लागणार आहे. दॅट्स वाय द युनिट ऑफ एरिया इज अ स्क्वेअर मीटर, दॅट इज मीटर स्क्वेअर. नाव इफ वी हॅव मेजर द व्हॉल्यूम ऑफ दॅट लिक्विड देन वी यूज length into breadth into height, that is the L cube. That's why its unit is cubic meter, that is the m cube. Now if we measure the density of liquid then we use mass upon volume. म्हणजे त्या ठिकाणी त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युल्यानुसार आपण त्याचं SI युनिट त्या ठिकाणी ठरवू शकतो. म्हणजे आता डेन्सिटी आपण काय करतो? वस्तुमान आणि व्हॉल्यूम यांचा रेशो असतो, that is D equal to m upon V. That's why we use the unit of mass and volume. So the unit of density is kilogram per cubic meter. Now speed is nothing but the distance upon time. So its SI unit is meter per second. म्हणजे आपण डिस्टन्स हे मीटरमध्ये मोजणार आणि टाईम हा सेकंदात मोजणार आहे, म्हणून त्याचा SI युनिट काय असेल आपला? मीटर पर सेकंद. तर अशा प्रकारे एकापेक्षा 2 फिजिकल क्वांटिटीवर किंवा 2 किंवा जास्त फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड असणाऱ्या ज्या क्वांटिटीज असतात त्यांना आपण काय म्हणतो? डिराइव्ह क्वांटिटी म्हणतो. ओके, तर आता हे डिराइव्ह क्वांटिटी किंवा नाउ वी सी द एक्झाम्पल्स ऑफ डिराइव्ड युनिट. ओके, सो फर्स्ट वी फाइंड SI युनिट ऑफ व्हेलोसिटी. वी नो दॅट व्हेलोसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. So SI unit of velocity is meter per second. Why? तर व्हेलोसिटीचं SI युनिट आपण मीटर पर सेकंद का घेतलं? कारण वरती काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे आणि खाली टाईम आहे. दॅट इज व्हेलोसिटी इज द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. हे आपण अगदी 9वीपासून शिकतो आहे, बरोबर आहे. मग डिस्प्लेसमेंटचं SI युनिट मीटर असतं आणि टाईमचं SI युनिट सेकंद असतं आणि म्हणून व्हेलोसिटीचं SI युनिट काय असतं? मीटर पर सेकंद. नाउ वी हॅव फाइंड SI unit of momentum. We know that momentum is product of mass into velocity. So SI unit of momentum is kilogram meter per second. ओके, म्हणजे इथे आपण काय घेतलं आहे? मासचं युनिट किलोग्रॅम आहे आणि व्हेलोसिटीचं युनिट आपण मगाशीच काढलं मीटर पर सेकंद आहे.
आणि म्हणून युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्रॅम मीटर पर सेकंद. त्या ठिकाणी मीटर पर सेकंद आणि खालचं जे आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंद आर नोन ॲज अ डिराईव्ह युनिट. लक्षात आलं? म्हणजे या दोन डिराईव्ड क्वांटिटी आहेत, व्हेलॉसिटी आणि मोमेंटम, आणि त्यांची जी युनिट आपण फाइंड केली त्यांना आपण काय म्हणतो, डिराईव्ह युनिट म्हणतो. ओके. आता पुढचा जो प्रकार आहे युनिट्सचा तो आहे सप्लिमेंटरी युनिट. हे आपण क्वचितच वापरतो. तर आता सप्लिमेंटरी युनिट म्हणजे काय? सो बिसाइड द 7 फंडामेंटल क्वांटिटी और बेसिक युनिट्स देर आर 2 युनिट्स कॉल्ड ॲज अ सप्लिमेंटरी युनिट्स. म्हणजे या 7 क्वांटिटी व्यतिरिक्त 2 अशा फिजिकल क्वांटिटी आहेत की जे मोजण्यासाठी जे आपण युनिट वापरतो त्याला आपण काय म्हणतो, सप्लिमेंटरी युनिट. मग त्या फिजिकल क्वांटिटी कुठल्या कुठल्या आहेत? तर पहिली एक आहे प्लेन अँगल आणि दुसरी आहे सॉलिड अँगल. तर प्लेन अँगल आपण डी थिटाने दाखवतो आणि सॉलिड अँगल आपण कशाने दाखवतो, डी ओमेगाने दाखवतो. ओके.